वटाणा काय म्हणते भाऊ? 40 रुपये किलो. 40 रुपये किलो वटाणा मित्रांनो. आता हजार चिल्लरमध्ये वटाणा. 40 रुपये खपूर राहिला. 40 रुपये किलो वटाणा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे यवतमाळ सब्जी मंडी मध्ये. बघा शनिवार आहे, शनिवारी जास्त सब्जी आलेली नाही आहे. तरी बघून घ्या काय काय रेट आहे, कोणत्या व्हायचे रेट वाढले आहे, कोणत्या रेटचे कमी झालेले आहे बघून घ्या. टमाटर 30 रुपये कॅरेट आहे म्हणजे आमचे भाऊ बाजून सांगून राहिलेले आहे. हा, कांदे 10 रुपये किलो, कांदे 10 रुपये. कांद्याचे भाव कमी झाले आहे मित्रांनो. या हप्त्यामध्ये कांद्याचे जवळपास भाव कमी झालेले आहे. लसण 60 रुपये, नवीन लसण 60 रुपये किलो झालेला आहे मित्रांनो. बघा आता सगळं दाखवलेलं आहे तुम्हाला. चला आपला व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो. चला ओ काका, तुरीचे शेंगा आलत्या म्हणते का भाव खपले आज? चला फुलकोबी आहे पन्न्या. बघा प्रदीप भाऊ काढ तिकोडा कंपनी मध्ये. प्रदीप भाऊ फुलकोबीचे फुलकोबी बा मित्रांनो बढी आहे आपल्या एस तिवारी कंपनी मध्ये. फुलकोबीचे रेट विचारू आपण काय म्हणते भैया. निंबू 100 का रेट बोला बोला 100 का. चला मित्रांनो जांभळे वांगी विचारू आपण. कापणी कपूर राहिली तर भाऊला. ओ काका, तुरीचे शेंगा आलत्या म्हणते का भाव खपले आज? 70 रुपये किलो. आणि भेंडी 50. आणि पन्नीचे रेट? पन्नी पाहिजे पूर्ण 45. 40 लाव जा. नाही 45. आज मालची आवक भरपूर दिसून राहिली मित्रांनो. भाजीची आवक जास्त दिसून राहिली आहे. शनिवार असून बी व्हेरायटी बी भरपूर येऊन राहिल्या. भाऊ आमचा भाऊ शेपू घेऊन राहिले. शेपू घेतलाय शेपू. बघा आता दाखवतो. वाल पण येऊन राहिला चांगला चांगला वाल. विचारू आपण कट्ट्याचे रेट काय वालचे. बरबटी वगैरे लौकी वगैरे सगळा माल येऊन राहिलेला आहे. बघा बरबटी दे का. हा बरबटी बढिया बरबटी येऊन राहिली. बघा किती मस्त बरबटी आहे. शनिवार असून वालची पन्नीचे रेट विचारू आपण. वाल बी बढिया आहे. दादा वाल का भाव दे रे? पन्नीचे रेट सांग. 30 रुपये किलो. 30 रुपये किलो पन्नी. किती किलोची पन्नी आहे ते आहे 23 किलो 24 किलो. 23 किलो 24 किलोची पन्नी आहे मित्रांनो. आणि बरबटी बरबटी 55 रुपये. 55. पालक रे? पालक 20 रुपये. पालक बी बढिया आहे मित्रांनो. बघा पालक एक नंबर पालक आहे. 20 रुपये किलो. चला मित्रांनो एस के कंपनीत जाऊ आपण. बघा कांदा आहे बढिया. मेथी आहे मेथी 20 रुपये किलो. फक्त 20 रुपये किलो. चला मेथी बी बघून घ्या 20 रुपये किलो. आणि कांदा 20 रुपये किलो. वाला शेंगा 30 रुपये किलो. बघा अरे पालक रे भाई पालक रे. 10 के 2 आज. 10 के 2 मजाक कर रहा क्या? कल 10 की 1 आज 10 की 2 डायरेक्ट. आज 10 के 2. मित्रांनो एक एक दीड किलोची पालक आहे. 10 म्हणजे 2 म्हणजे 5 रुपये किलो. बापरे भयानक काय लागते भैया. आज कुछ बढ़ा गया? अरे नहीं कोई रेट बढ़ी नहीं भैया. अभी मंदी का दौर चालू है. अभी सब समार है 25 रुपए किलो. हाँ मेथी 30 रुपए किलो. हाँ पालक 10 रुपए है अमरावती. हाँ और गावरानी पालक है 30 रुपए 30 रुपये किलो है. गावरानी पालक ओ 30 रुपए किलो. पुदीना 10 रुपए गड्डी. और अपना वो क्या बोलते हैं? चौलाई 10 रुपए गड्डी 20 रुपए किलो. 20 रुपये किलो. कमलेश चिवड भाजी का भाव दिली रे बा? 30 रुपए 30 रुपये किलो. सध्या भाजीची आवक असल्यामुळे भाजीचे भाव स्थिर आहे मित्रांनो. या महिन्यामध्ये जवळपास आवक चांगली आहे भाजीची. व्हेरायटी बी वाढलेली आहे. तरी रेट काय असे तरी बरबटी वगैरे रेट मिळून राहिले मित्रांनो. वालाला तेवढा पाहिजे असा रेट नाही पण वाल बी बढिया आलाय. बघून घेतला तुम्ही बघून घ्या. चला आपण तेज मिरचीचे भाव विचारू मित्रांनो. का भाव चालू आहे तर फिकी बी विचारू. दोन्ही विचारू. तेज आणि फिकी दोन्ही विचारू. चला आता आपण समोर विचारू आपण भाऊला. बघा हे फिकी मिरची आहे. बाजूला तेज मिरची आहे. आणि ते भाऊ ते अजून बारीक मिरची आहे. ते बी जास्त तेज आहे. भाऊ मिरचीचे भाव काय म्हणते हो? समोरची ते 40 आहे का? हे 60. अरे चला मित्रांनो जांभळे वांगे विचारू आपण. कापणी कपूर राहिली तर भाऊला. कापणी मध्ये जांभळे वांगे 30 रुपये किलो. 300 रुपये पन्नी. 15 किलो असेल ना जवळपास. 17-18 15 वर आहे का? 17-18 किलो. भाऊ बीट हो बीट चिल्लर मध्ये 30 रुपये किलो आहे ना. चला 25 रुपये किलो पन्नीचे रेट. चिल्लरचे रेट 30 रुपये किलो. भैया निंबू 100 का रेट बोला बोला 100 का. 600 रुपए 100. 600 रुपये 100. आणि किलो किलो 130 रुपए. किलो 130 रुपये. बघा मित्रांनो निंबू 130 रुपये किलो बनते. आणि शेकड्याने घ्यायचे असेल तर 600 रुपये. फुलकोबी बा मित्रांनो बढिया आहे आपल्या एस तिवारी कंपनी मध्ये. फुलकोबीचे रेट विचारू आपण काय म्हणते तर. चिल्लरचे विचारू ठोकचे पण विचारू. काय म्हणते फुलकोबी भाव?
फुलकोबी 30-40 रुपये चिल्लर मध्ये आज 30-40 रुपये. आज थोडे भाव वाढले मग याचा अर्थ. वाढले आहे. पन्न्यामध्ये काय भाव खपली? 25 रुपये. 25 खपली आहे ना पन्न्यात, म्हणून भाव वाढले आज. आज मित्रांनो ग्राहक बी कमी असते, शनिवार असल्यामुळे ग्राहक बी कमी असते आणि भाजीची आवक बी कमीच असते, कारण उठाव कमी असते. उद्या रविवार आहे, रविवारी आवक भरपूर राहणार आहे मित्रांनो. रविवारचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, नाही बघितला असेल उद्याचा बघून घ्या जा. अलग माहोल राहते, रेट बी कमी जास्त, उतार चढाव जास्त राहते मित्रांनो. चला मग आपण त्रिकुटा कंपनीचा आपण पाहू का म्हणते पोझिशन आजची. तर चला फुलकोबी आहे पन्न्या बघा, प्रदीप भाऊ काढ त्रिकुटा कंपनीमध्ये. प्रदीप भाऊ फुलकोबीचे पन्ने 15 रुपये किलो, 20 किलोची पन्नी आहे ना. आणि मिरच्या प्रदीप भाऊ द्यावाल्या 35 लागते आहे ना. ते किती किलोची पन्नी आहे मग? 15. हे हे मिरची बघा 100 रुपये पन्नी आगे. किती किलोची पन्नी आहे ते? 10 किलोची आहे का? 10 रुपये किलो. संभार 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 का भाव किती संभार? 25-30 बेस बस. संभार सध्या पोझिशन संभारची जाऊनच आहे. भाऊ हा लसण नवीन आहे का भाऊ? हो भाऊ हाला नवीन आहे लसण. 2 व्हरायटी आहे. उठी का भाव म्हणते? लसूण 100 रुपये 90 रुपये. 100 रुपये 90 रुपये किलो. हा चिल्लरचे रेट हो. हे 90 रुपये आहे आणि 100 रुपये. फुलकोबी वाले, ढेमाज वाले 20 रुपये आले 1 किलो. 20 रुपये आले 1 किलो गोबी वागे ढेमाज. अजी भाऊ आलू ठोकचे रेट? आलू लोकचे रेट 1300 रुपये. 13 चालू आहे. आणि आपण का भाव विकत इथं आता? 16 रुपये किलो विकत आहे ना. चला कांद्याचे काय रेट वाढले का? कांदे नाही, कांदे सुपर वाले चालू आहे 14-15. 14-15 रुपये. 14-15 रुपये चालू आहे मित्रांनो कांदे. भाऊ बाबू कोणा गावली विकतर तू भाजी? काका चापडो आणि सावरगड. चापडो आणि सावरगड 2 गावाला. बघ सगळेच घेतलं का मग या गाडीवर? बाप्पा बघा आलू आहे, खाली कांदे आहे बघा गाडीवर. त्याचं काम बघा आहे. काल बघा काल टमाट्याचे भाव खूप कमी होते. आज बघू काय म्हणजे टमाट्याची पोझिशन. तर भाऊ टमाट्याची पोझिशन आज काय टमाटे वही 100-120 वही आहे ना. चला मित्रांनो झाला घेऊन. असं जास्त काही होतं नाही. बघितले असेल तुम्ही व्हिडिओ. चला आवडलं तर एक लाईक जरूर करता मित्रांनो आपल्या व्हिडिओला. आणि सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब बी जरूर करता मित्रांनो. चला आता आपल्या दुकानात जाऊ. दुकानचं रविवार दाखवीन तुम्हाला. व्हेरायट्या नवीन नवीन आल्या तर चला.